मराठा आरक्षणाचं वारं अजूनही खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावत असताना काही जणांना बाज आलाय आणि यांचा बाज कडू औषध पाजून उतरवायचा आहे अशी आर्त हाक मनोज जरांगे पाटील यांनी दिली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आग्रही आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली सुरू आहे, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। जरांगे पाटील यांनी कात्रजमध्ये शांतता रॅली घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी आता मागे हटणार नाही। त्यांनी मला घेरायचं ठरवलंय, पण आपण त्यांच्या छताडावर पाय ठेवून पुढे जाऊ असा निर्धारही यावेळी जरांगे पाटील यांनी केलाय। काही जणांनी आपल्या समाजाला खूप हिणवलंय। पुणेकरांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे। महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एकी नाही असं सांगत काही जण फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना पुणेकरांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले। आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मीही मागे हटणार नाही, अशी एकजूट दाखवा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय। मुंबईतील काही जणांना माज आलाय, तो माज उतरवायचं औषध मराठ्यांकडे आहे। महाराष्ट्रातले जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत यासाठी हे सगळं सुरू आहे। आता माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी त्यांनी केलाय। यावेळी एक मराठा कोटी मराठा अशा घोषणाबाजी करत उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला।